नमस्कार मित्रांनो, मी नितेश शशिकांत पलनकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या लाडक्या व हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पलनकर्स लाईफ. तर आपण आता चाललो आहोत माळशेज घाट फिरायला आणि तिथे एक दोस्ती लेक फूड रिसॉर्ट आहे, तिथे सुद्धा आपण जाणार आहोत. तर बघूया आपली आता पुढची जर्नी कशी होते. माळशेज घाट एक महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय असं पर्यटन स्थळ. तसं बघायला गेलो तर वर्षाचे 12ही महिने आपण ह्या ठिकाणी भेट देऊ शकतो, पण पावसाळ्यात या घाटाचं सौंदर्य अजूनच खुलून येतं. म्हणून की काय, माळशेज घाटाला महाराष्ट्रातील पावसाळ्यातील स्वर्ग बोलतात. मुंबईपासून माळशेज घाटाचं हे अंतर अंदाजे 120 ते 130 किलोमीटर आहे आणि पुण्यापासून सुद्धा हे अंतर जवळजवळ 120 किलोमीटरच आहे. धमाल मजा मस्ती करत पावसाचा आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही आमचा प्रवास करत होतो. मुंबईहून निघताना मित्रांनो एकदम कडकडीत असं ऊन होतं, पण जसं जसं आम्ही आमचा प्रवास माळशेज घाटाच्या दिशेने करत होतो तसं तसं वरुण राजाने आम्हाला आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. अधूनमधून पडणारा तो पाऊस आणि त्या निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा पाहून आम्हाला एक वेगळंच समाधान भेटत होतं. आजूबाजूचं वातावरण खूपच आल्हाददायक झालेलं. खरंच निसर्गाचं हे सुंदर रूप, हा नजारा बघणं, तो प्रत्यक्षात अनुभवणं यासारखं वेगळं सुख नाही मित्रांनो. काही अंतर पुढे गेल्यावर आम्हाला माळशेज घाटातील पर्वतरांगांचं दर्शन झालं. धुक्याच्या मागे लपलेल्या त्या डोंगर रांगा पाहून माळशेज घाटावर पोहोचण्याची उत्सुकता अजूनच वाढत होती. थोड्याच वेळात आम्ही मित्रांनो घाट परिसरात प्रवेश केला आणि एका ठिकाणी थांबून इतक्या वेळ ताणल्या गेलेल्या आमच्या त्या उत्सुकतेला आम्ही वाट मोकळी करून दिली. तर मित्रांनो, आपण आता माळशेज घाटाच्या परिसरात एंट्री केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की माझ्या मागे एक सुंदर असा ओढा आहे. एक छोटा ओहोळ आपण बोलू शकतो. फळात असं मस्तपैकी पाणी वाहत आहे आणि त्या पाण्यात उभं राहणं आणि त्याचा आनंद घेणं, हे सगळं निसर्गाचं जे खरं रूप असतं, जे हिरवगार असं निसर्ग आहे, त्याचा जो खरा आस्वाद घ्यायचा असतो तो आपण ह्या ठिकाणीच येऊन घेऊ शकतो आणि तोच घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि तुम्हाला सुद्धा ते दाखवण्याचा प्रयत्न आमच्याकडून चालूच आहे मित्रांनो. हे बघा, मस्त पांढरा शुभ्र असं पाणी वाहत आहे. पूर्ण घनदाट जंगल आहे इकडे सगळ्या साईडला, जर तुम्ही बघितलात तर. आणि ह्या जंगलांमधून असे छोटे छोटे ओढे, ओहोळ काही काही ठिकाणी आपण बोलतो, ते असे वाहत असतात. आणि मित्रांनो, आपल्याला इथे माळशेज घाटात जागोजागी असे बरेच ओढे, असे बरेच ओहोळ आपल्याला बघायला भेटतील. काही धबधबे सुद्धा बघायला भेटतील. तर तुम्ही जिथे थांबाल तिकडे तुम्ही या गोष्टींचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. आणि खूपच धबधबे आहेत, खूपच असे ओहोळ, झरे वगैरे आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला इथे भरपूर प्रमाणात आनंद घ्यायला भेटतील. पहिला स्पॉट बघून काहीसं अंतर पुढे जातो ना जातो तोपर्यंतच अजून एक सुंदर धबधबा आमच्या नजरेस पडला. मग काय, लगेचच आमच्या वैभवदादांनी गाडी थांबवली आणि शाळा सुटल्यावर लहान मुलं आपल्या घराकडे कशी धाव घेतात तसंच सगळ्यांनी धबधब्याकडे धाव घेतली. मित्रांनो, आपण आता अजून एका ठिकाणी थांबलेलो आहोत आणि हा तुम्ही नजारा इकडचा बघू शकता. खूपच सुंदर असं दृश्य वाटतंय. जर तुम्ही ह्या साईडला बघितलात तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी धबधबे दिसतील, छोटे छोटे सफेद सफेद कलर मध्ये. तिकडे आहेत, तिकडे आहेत काही, त्या साईडला सुद्धा काही आहेत. खूपच जबरदस्त असा व्ह्यू त्या ठिकाणी आहे आणि इथे तुम्ही गाडी पार्क करू शकता. गाडी पार्क करायला सुद्धा मस्त व्यवस्थित अशी जागा आहे इथे. आणि या साईडला जर तुम्ही बघितलं तर सुंदर असा धबधबा आणि तिकडे सगळेजण जाऊन एन्जॉय करतात, मजा करतात. आपण सुद्धा तिकडे जाऊया. मित्रांनो, जर तुम्ही बघितलं तर किती उंचावरून हा धबधबा खाली कोसळतोय आणि त्याचं हे पांढरं शुभ्र पाणी आदळत आपटत खाली वाहत येत आहे आणि हे बघायला खूप भारी वाटतंय. आणि इथे आपले सगळे मित्रमंडळी, आपले सवंगडी इथे फोटो सेशन करतायत आणि हा आजूबाजूचा नजारा सुद्धा तुम्ही बघू शकता, किती सुंदर वाटतोय बघायला.
आणि खूप सेफ जागा आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बसून मस्त पाण्यात भिजण्याचा, धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेऊ शकता. आणि असं काही रिस्की पण नाही, काय नाही. इथे मस्त सेफ जागा आहे. इथे या साईडला इथे पाणी वाहत जात आहे. त्यामुळे अशा काही जागा आहेत तिथे, अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही रिस्क फ्री एकदम सेफ असं भिजण्याचा, निसर्गाचा आनंद घेण्याचा इथे प्रयत्न करू शकतात. या सुंदर धबधब्यावर भिजून फोटो काढून मोबाईलची मेमरी फुल झाल्यावर आम्ही पुढे जायला निघालो. आणि या माळशेज घाटाला पावसाळ्यातील स्वर्ग का बोलतात याची प्रचिती आम्हाला आली. खरंच निशब्द केलं या निसर्गाने आम्हाला. मित्रांनो, या अशा निसर्गाला आपण शब्दांच्या चौकटीत नाही मांडू शकत. तो फक्त अनुभवू शकतो. या निसर्गरूपी स्वर्गातून प्रवास करत आम्ही येऊन पोचलो एका अशा ठिकाणी जिथे पोहोचल्यावर आम्हाला खरोखरच स्वर्गात आल्यासारखं वाटत होतं. एवढं धुकं होतं या ठिकाणी मित्रांनो. जर इकडे बघितलात ना तुम्ही, केवढं धुकं पसरलंय. म्हणजे अक्षरशः सफेद चादर अंतरले असं वाटतं आपल्याला. आणि तुम्हाला गाड्या दिसणारच नाही. जोपर्यंत गाडी जवळ येत नाही तोपर्यंत आपल्याला गाडी दिसणारच नाही. गाड्यांची हेडलाईट वगैरे चालू असेल तरच आपल्याला ती गाडी लांबून दिसेल. हे बघा मित्रांनो, इथे एक हा स्पॉट आहे. आपण पुढे जाऊन बघूयात. बघा इथे प्रॉपर स्टेअर्स वगैरे केलेले आहेत. मित्रांनो, जर तुम्ही बघितलात ना तर पूर्णपणे धुकं पसरलेलं आहे सगळीकडे. व इकडे पण खाली काही डोंगर तुम्हाला थोडंफार दिसत असतील. पण या साईडला जर तुम्ही बघितलात तर पूर्ण सफेद झालेला आहे. फुल व्हाईट एकदम. हे बघा पूर्ण व्हाईट, काहीच दिसत नाही, अजिबात दिसत नाही. एवढं धुकं इथे पसरलेलं आहे. आणि असे बरेचसे स्पॉट्स इथे असे आहेत जिथे तुम्ही थांबून थोडंसं रिलॅक्स करू शकता, थोडासा एन्जॉय करू शकता, एक व्ह्यू बघू शकता निसर्गाचा. असं काही खोल दऱ्या आहेत, उंच असे पॉईंट्स आहेत, व्ह्यूज आहेत. तिकडून तुम्ही निसर्गाचा आनंद नक्कीच इथे येऊन घेऊ शकता. ह्या ठिकाणी थोडंसं थांबल्यावर आम्ही निघालो एका अशा पॉइंटकडे जिथे आपल्याला आपली गाडी फ्री मध्ये धुवून भेटते. आणि तो पॉइंट म्हणजे कार वॉश पॉइंट. खरंच इथे आल्यावर गाडीतील सगळेच जण 2 मिनिटं सुन्न होऊन जातात. मित्रांनो, किती वळणं आहेत या रस्त्याला. पूर्ण नागमोडी रस्ता आहे आणि एकदम म्हणजे खोल दरी आहे बाजूला. जर तुम्ही बघितलं तर म्हणजे गाडी आपल्याला खूप सावकाश चालवावी लागते इकडून. आणि ओव्हरटेक वगैरे करताना जरा सावकाशच, घाई करू नका इकडे कधी आलात तर. मित्रांनो, एक वाक्य आपण नेहमी ऐकत आलोय की स्वर्गात जाण्याचा मार्ग हा नेहमी खडतर असतो. पण या वाक्याची प्रचिती आज आम्हाला इकडे आली. माळशेज घाट रूपी या पावसाळ्यातील स्वर्गात जाण्याचा मार्ग सुद्धा असाच खडतर आहे. एवढं पर्यटन असून सुद्धा जर इकडच्या रस्त्याची अशी अवस्था असेल तर जिथे अजिबात पर्यटन नाही त्या महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात रस्त्याची दुरावस्था काय असेल या विचारानेच मन अक्षरशः हेलावून गेलं. मित्रांनो, जर तुम्ही बघितलात तर काय सुंदर असा नजारा आहे. धबधब्यांची नुसती रांगच लागलेली आहे इथे. किती धबधबे तिकडून वाहत आहेत. एकदम पांढरं शुभ्र पाणी आपल्याला त्या हिरव्या गालीच्यावरून वाहताना दिसतंय आणि खूप भारी वाटतं हे सगळं बघायला. डोळ्यांचं पारणं फेडणारं हे दृश्य आहे. आणि या साईडला जर बघितलं तर खोल अशी दरी आहे आणि इथून तुम्ही बघितलात तर हा गाड्यांचा याचा रस्ता आहे.
बघा, डोंगराच्या बाजूने एकदम डोंगर खोदून हा रस्ता बनवलेला आहे, एकदम कडेकडेने. खूप सुंदर असं हे दृश्य आहे, सुपर. आणि हा मला वाटतं एकमेव टनेल जो या मार्गावर आपल्याला लागतो. जाता जाता सगळ्यांना आता जबरदस्त भूक लागली, त्यामुळे आपण एका ठिकाणी थांबलोय आणि मस्त जोरदार पाऊस सुरू आहे. तुम्ही माझ्या मागे इकडे बघू शकता या साईडला. आणि इथे आपण आता मस्तपैकी काकांच्या इथे दुकान आहे, त्या दुकानात आपण मस्त की मका, चहा, मॅगी वगैरे या सगळ्या गोष्टींचा मनमुराद आनंद घेणार आहोत. ती खाण्याची मजा या पावसाळ्यात काही वेगळीच असते. आता ते मशीन आहे, ते कोळसा आता जरा गरम करतात आहे. आणि इथे आपले सवंगडी सगळेजण आतुरतेने एकदम खाण्याच्या तयारीत आहेत. कधी खायला येत आहे आणि कधी आम्ही त्यावर ताव मारतोय. आणि मित्रांनो, आपली सायली प्रत्येक गोष्ट बनवण्याचा इथे आनंद घेत आहे, ट्राय करत आहे. मॅगी वगैरे पण बनवते. असं नाहीये मित्रांनो ती फुटेज मध्ये येण्यासाठी ती असं करते, पण तिला खरंच या गोष्टीची आवड आहे, खूपच आवड आहे ना. बाकी काय नाही का? नाही, सगळेजण मस्त सगळ्या नवीन नवीन काही गोष्टी ट्राय करतायत, सगळ्या गोष्टीचा सगळ्या क्षणाचा आनंद घेतात आहेत मित्रांनो. मित्रांनो, इथे सगळेजण आपली मंडळी खाण्यापिण्याचा आनंद घेत आहेत. आणि इथे सगळे स्टॉल्स आहेत जर तुम्ही बघितलात तर. आणि या स्टॉल्सच्या बाजूला असे काही धबधबे वगैरे सुद्धा आहेत, बऱ्याच ठिकाणी आहेत इकडे. माळशेज घाटावरती हा बघा, हा सुद्धा धबधबा बघा किती फोर्स मध्ये वाहतोय. थोडस सांभाळून जावं लागतं आपल्याला अशा काही ठिकाणांवर. जर तुम्ही बघितलात तर तिकडे तो उंचावरून तो धबधबा तिथे कोसळतोय आणि ते असं मस्त वाहत, जबरदस्त फोर्स आहे. त्यामुळे आपण काय कुठे जाणार नाही आहोत, आपण इथून लांबूनच या गोष्टीचा आनंद घेऊयात. आणि इथे आपली मंडळी खाण्यामध्ये एकदम व्यस्त आहेत. अप्रतिम मॅगी का? पाऊस आणि मॅगी मस्त कॉम्बिनेशन. अच्छा, पाऊस आणि मॅगी मस्त कॉम्बिनेशन खरंच. हाऊज इट राजू, कसं आहे? आपली सायली ते चहा गरम करण्याचा प्रयत्न करते, बनवण्याचा प्रयत्न करते. मित्रांनो, इथे सुंदर असं हा स्पॉट आहे इकडे. आणि या साईडला बघा, मस्त वेगळी धमकी दिला डायरेक्ट. तो बोलतो चार्जेस लागतील फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे. हो का? कसं खातोय बघा मस्त एकदम बसून. तो पण गुड्डे बिस्किट खातोय मला वाटतं. त्याची वट बघा, पार्लेची मारी नको, गुड्डे पाहिजे. चला आपण आता पुढे जाऊया. तर इथे स्टेअर्स वगैरे व्यवस्थित केलेले आहेत आणि रेलिंग्स वगैरे सुद्धा व्यवस्थित लावलेली आहे. आणि जर बघितलं तर बरेचसे पर्यटक त्या पावसाळ्यात या माळशेज घाटावर येतात. सुंदर सगळं दिसतंय. ह्या साईडला सुद्धा खोल दरी आहे आणि खूप धुकं पसरलेलं आहे. त्या साईडला सुद्धा काही स्पॉट्स आहेत तिथे. आणि या साईडला सुद्धा त्यांनी रेलिंग आणि या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत सेफ्टी वाईज. त्यामुळे पर्यटक इकडे येऊ शकतात, निसर्गाचा आनंद घेऊ शकतात बिंदास एकदम. आणि आता धुकं आल्यामुळे आपल्या समोर काही दिसत नाही, पण समोर सुद्धा डोंगर आहेत, तिकडे सुद्धा काही स्पॉट्स आहेत. चला आपण आता इथे या साईडला पुढे जाऊयात. आपले
मित्रमंडळी पुढे गेलेले आहेत, त्यांचं फोटो सेशन तिथे चालू आहे मित्रांनो. बरेचसे पर्यटक आज इथे आलेले आहेत आणि सगळीकडे धुकच पसरले, त्यामुळे तुम्हाला असं जास्त काही सीन दिसणार नाही, पण हे अनुभवायला खूप भारी वाटतंय प्रत्यक्ष. बघा इथे मैहुनाची पोच देऊन आमचे वैभव जाधव मित्रांनो, आपण आता पुढे जाऊन बघूयात. बघा हा भला मोठा असा दगड इथे उभा आहे आणि त्याच्या बाजूने अशा रेलिंग्स वगैरे लावलेल्या आहेत आणि पुढे सुद्धा जागा आहे जायला. बघूया आपण पुढे जाऊन काय आहे ते. बघा मित्रांनो, कसे ढग कसे वरती आले बघा. आता पूर्ण धुकं पसरलंय बघा. खूप बघा किती जोरात वाहत आहेत ते. दूरच दूर झालाय सगळीकडे असं वाटतंय, एवढं धुकं पसरलेलं आहे सगळीकडे. हे बघा, आता समोरचा डोंगर आपल्याला मगाशी दिसत होता, आता तो अजिबात दिसत नाही आपल्याला. बघा आता धुकं बघा कसं जातंय बघा, हळूहळू पुढे पुढे. आता हळूहळू तो डोंगर आपल्याला दिसायला लागलाय. तो बघा पुन्हा थोडंफार धुकं वाढतंय, कमी होतंय, वाढतंय, अशी प्रक्रिया चालूच आहे. आणि तिकडे सुद्धा जर तुम्ही बघितलात ना, तर तिकडे सुद्धा काही ठिकाणी रेलिंग्स वगैरे सगळ्या लावलेल्या आहेत. त्या साईडला सुद्धा काही स्पॉट्स आहेत. तर अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे स्पॉट्स भेटतील इथे. आणि खाली जर बघितलं तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी असे छोटे छोटे धबधबे तर बरेच आहेत, प्रचंड आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील उंचावरून पडणारे असे धबधबे.